परंतु आमच्या महिला भगिनीचं जी काही कुंकू पुसलं होतं त्याचा बदला मात्र मोदी साहेबांनी घेतलाय। जर आता दहशतवादी मुक्त करायचं असेल तर भारतीय आपण पाहतो लोक आणि भारताचे जे काही लष्कर आहेत, जवान आहेत, ते करू शकतात ही सिद्ध करून देण्याचं काम कालच्या हल्ल्यामुळे जर प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालं। गेली 1 महिन्यापूर्वी पहलगाम मध्ये जे भारतीय नागरिक पर्यटनासाठी गेले होते, आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला करून आमच्या निष्पाप लोकांना तिथं जीव गमावण्याचं काम मला असं वाटतं झालं। आणि त्याचं दुःख नुसतं भारतालाच नाही तर जगामध्ये फार मोठं त्याचं दुःख पाहायला मिळण्याचं काम होत होतं। परंतु आता ह्या हल्ल्याचा जे काय आमच्या लाडक्या बहिणी त्यांचं आज आपण पाहतो की कुंकू पुसल्याला पाहायला मिळालं। आणि तीच विचार करून देशाच्या पंतप्रधानांनी जो काही त्यांचा बदला काल 1:30 वाजता रात्री जी काही घटना घडली त्याचा बदला घेऊन जे काही दहशतवादाचे आतंकवादाचे जे काही स्थळ होते ते जवळजवळ 9 स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम तिने केलं। आणि 9 स्थळ उद्ध्वस्त करताना स्वतः पाकिस्ताननीच कबुली दिली की आमच्या इथं हल्ले झाले, आमचे जवान 100 मारले गेले, हे स्वतः सांगतात। म्हणजे याच्यावरूनच आपल्याला माहिती आहे का हे जो काही हल्ला आपल्या भारतीय देशाच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून झालाय ते खरं वास्तविक पाहता महत्वाचा हल्ला झाला आणि ती करणं सुद्धा गरजेचं होतं। आणि ही जगाला दाखवून दिलं त्यांनी। आता जगात जर आता दहशतवादी मुक्त करायचं असेल तर भारतीय आपण पाहतो लोक आणि भारताचे जे काही लष्कर आहेत, जवान आहेत, ते करू शकतात ही सिद्ध करून देण्याचं काम कालच्या हल्ल्यामुळे जर प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालं। आणि जे आपण पाहतो भारतीय गेलेत त्यांना जर आपण पाहतो का खरी जर श्रद्धांजली जर आपल्याला माहिती का जी वाहिली गेली, केवळ आतंकवादी उद्ध्वस्त केले, दहशतवादाचे 9 स्थळ उद्ध्वस्त केले, तेच मला असं वाटतं आपल्या भारतीयांना खरी श्रद्धांजली देण्याचं काम निश्चितपणे मोदीच्या माध्यमातून पाहायला मिळण्याचं काम होतं। आणि सगळ्या जगातल्या लोकांना माहिती होतं का आता हे देशामध्ये मोदी नक्कीच निश्चितपणे पाकिस्तानवर हल्ला करून जे दहशतवादाचे स्थळ होते आणि दहशतवादापासून धोका नुसता भारतालाच नव्हता तर जगाला धोका होता। आणि जगाचा धोका मला असं वाटतं आता इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी बंद झालेला आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होईल। म्हणून आमचे जे काही जवान त्याच्यामध्ये गेलेत, जे आमचे पर्यटक गेलेत त्यांना आपण माझ्या वतीने तर श्रद्धांजली वाहतो। परंतु आमच्या महिला भगिनीचं जे काही कुंकू पुसलं होतं त्याचा बदला मात्र मोदी साहेबांनी घेतलाय। म्हणून मोदी साहेबाला आपण मनापासून निश्चितपणे धन्यवाद देतोय। आता याच्यापूर्वी 2019ला सुद्धा सर्जिकल ट्रायल झाली होती, परंतु तिथं राजकारण केलं झालं आणि जे विरोधी लोक होते ते नेहमी म्हणायचे ही प्रत्यक्ष ही घटना घडलीच नाही। आज मात्र तुम्हाला सांगतो का लाईव्ह भारतानेच नाही जगाने ती लाईव्ह प्रत्यक्ष ही घटना पाहायला मिळाली। आणि विरोधकाला सुद्धा त्याचं उत्तर मला असं वाटतं नक्कीचपणे ह्या कालच्या दहशतवादाच्या हल्ल्यातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतंय। आता विरोधक काय म्हणणार नाही का आता हे झालंच नाही किंवा हे सर्जिकल ट्रायल केलंच नाही, इथं आतंकवादी किंवा दहशतवादी मारलेच नाही, अशी काही गोष्ट काय ती म्हणू शकत नाही। त्यांनी स्वतः सुद्धा कबुली देण्याचं काम केलं, पाकिस्तान सुद्धा स्वतः कबूल देतंय। आता याच्यापेक्षा जास्त काही मला असं वाटतं त्यांना बोलण्याचं आणि त्याला उत्तर मला असं वाटतं कालच्या या हल्ल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष देण्याचं काम निश्चितपणे झालेलं पाहायला मिळतंय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।